का बड़ा मजा लीजिए on your TV screens. बड़े स्क्रीन पर। इंडियन वर्सेस इंडिया लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। बर्थडे बॉय आलेले बड्डे बॉय आलाय. आले 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 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रसाद. थँक्यू. ओ नवराचा बर्थडे म्हटलं काय नटलीस एकदम हा. म्हणजे काय बस बस हाय सई, आज ना माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि मी आज त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. मी काय केलंय, मी एक गिफ्ट बुक केलंय आणि कुरिअरवाल्याला ऍड्रेस आमच्याच घरचा दिलाय आणि त्याच्यातनं मी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत लिहिलंय तुझीच लाडकी एम. एम म्हणजे माऊ. कॉलेजमध्ये असताना ना प्रसाद मला माऊ म्हणायचा आणि मी त्याला गुब्ब्या म्हणायचे, गुबगुबीत आहे ना म्हणून. आणि ना आम्ही दोघांनी एकमेकांना असं काही लव्ह लेटर लिहिलं ना की आम्ही त्याच्यात नावं नाही मेन्शन करायचो. तुझाच लाडका जी, तुझीच लाडकी एम असं लिहायचो. म्हटलं आज जरा वाढदिवसाच्या दिवशी जरा जुन्या आठवणींना उजाळा देऊया. ए चहा देतेस ना. हो 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 आणते आणते. काय नंतर उपाशी ठेवलंस तरी चालेल, बड्डे बॉयला किमान चहा दे. हो आणते आणते. येस येस येस. सर तुमच्यासाठी पार्सल आलंय. काय पार्सल? माझ्या मागे आहे. काय? सर दिस इज फॉर यू. ठीक आहे. हात सोड नाही. सर सही करा. कुठे? नाही अरे काय पेन सर. हे लकी आहात सर, तुम्ही खूप लकी आहात. गुलाबी प्रेझेंट मिळाला तुम्हाला. हो ठीक आहे. ए काय कोणी पाठवलं गिफ्ट? रिस्टवॉच. शपथ, हे म्हणजे मला पाहिजे होतं तसंच आहे अगदी. कोणी पाठवलं हे? काय आहे हे? कितना प्यार करते हैं तुम, कितना प्यार करते हैं तुमसे ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता, अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. माझ्यासाठी झुरणारी, हे कोणी पाठवलं असेल? माझ्यासाठी झुरणार. शपथ, म्हणजे माझ्यासाठी पण कोणीतरी झुरतंय अजून. हाय का प्रसाद? माझं एक कोण एम एम आओ चहा घ्या. ओहो माय गॉड, हे काय? हे आलं गिफ्ट आलंय. गिफ्ट आलंय? हो वा. गिफ्ट आलंय. हो हो. एक मिनिट, तुम्हाला हे असलंच घड्याळ हवं होतं ना? अय्या, कोणी हो. पाठवलंय? आ कोणी पाठवलंय? काय माहिती का, बघ ना, हे काय ह्याच्यात काय लिहिलंच नाहीये, फक्त ह्याच्यावर पण काय नाहीये, नुसतं गिफ्ट आलं यार. काय एवढं महागडं गिफ्ट नाही, पाठवलं? अरे ह्याच्यात कुठेतरी असणार. अगं नाहीये, काहीच नाही. असू दे ना, नाही, चल पण ना. ह्याच्यात लिहिलेलं आलं. असतं, असं कसं कोणी असं पाठवेल? ते Gift पाकिट आलं. वगैरे असेल ना, त्या पाकिटात वगैरे अगं ठेवलेलं. नाहीये, मी तेच सांगतोय. एक मिनिट. काय? आहे बाई. काहीच नाही. अगं काही ते पण नाही. ते पाकिट ह्याच्यात नाही ते चिठ्ठी आहे. हे अरे बाहेरचा कचरा आलाय तो. असं कसं? थांबा ना, कोणीतरी अगं, हे- पाठवलं ते कळेल हे ना ना. आपल्याला. एक मिनिट. हे नाहीये हे. कितना प्यार करते हैं तुमसे, हे. ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता, अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम.
हा कोण आहे एम? अरे म हे एम कोण एम? हे मला नाही तू हे काय यार चहा आणलाय. हे पापड कोण आणणार शाबरो पापड. म्हणजे काहीतरी लागेल ना बुडवायला हा, ते मी आणते पण एम म्हणजे तू आधी आण बिस्किट आण नाही, अहो, एम- तू बिस्किट टोस्ट खारी म्हणजे असं- टोमॅटो काहीतरी आण मला भूक टोमॅटो लागली. जा, काय आण काहीतरी. बोलताय? अच्छा, गावात हॅलो गौऱ्या. हा भाषा बोल ना. अरे गौऱ्या घरी एक गिफ्ट आलंय रे मला. गिफ्ट आले? हो का पाठवलं गिफ्ट तुला कोणी? नाही तेच कळत नाहीये कोणी पाठवलंय कारण ना त्याच्यावर काही लिहिलं नाहीये रे. एक अशी रोमॅन्टिक शायरी लिहिली आहे हा. आणि खाली फक्त लिहिलंय अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. कोण असेल बॅम? आता मलाच विचार मी तुला फोन करून विचारतो तुम्हाला विचार कोण असेल एम. एम. गौऱ्या आपल्या कॉलेजला कोण होतं का रे एम? आपल्या ए भाई पशा ये. हा अरे मेघा परदेशी. कोण मेगा परदेश? अरे मेघा परदेशी ती गोरी गोरी पान निळ्या डोळ्यावाली सोनेरी केस होते बघ मोठ्या गाडीत न्यायची. इच्छा गा अरे तीच मेघा परदेशी यार. नाही गपरे ती मेघा परदेशी ती मला कशाला पाठवेल गिफ्ट? अरे पशा काय होती ना यार गौऱ्या ती गोरी गोरी पान अशी आई शपथ. अख्खं कॉलेज मागे लागलेलं तिच्या ती कोणाला भीक घालत होती मला कशाला गिफ्ट पाठवेल ती? अरे तिनेच पाठवलं यार. अरे नाही ती आता लंडनला असते. मग काय लोक काय लंडन वरनं गिफ्ट नाही पाठवत? हा? हा? अरे तिनेच पाठवलं तुला सांगतो ना 2 महिन्यापूर्वी आपलं गेट टुगेदर झालं बघ. हा मेघा परदेशी आली मला बाजूला घेतला. पशा कसा आहे म्हटलं काय? कोणी विचारलंय? मेघा परदेशीने विचारलं माझा पशा कसा आहे. मेघा माझ्याबद्दल बोलली? भाई तिच्या एका डोळ्यात तू एका डोळ्यात पशा असे दोघं दिसत होते. मेघा परदेशी गौऱ्या? हो भाई आणि मला बिलीव होत नव्हतं की ती अजूनही तुला विचारते यार. म्हणजे हे घड्याळ मला तिने पाठवलंय की? अरे हो भाई तिनेच पाठवलंय. तुला सांगतो ना सत्य फार उशिरा कळतं लक्षात ठेव. आणि माणूस वयाच्या 40 नंतरच जुना आयव शोधायला लागतो. हा? अरे ती तुझ्यावर प्रेम करत होती पण तुला कळत नव्हतं. तू ना घ्या प्रेमाच्या बाबतीत. ऐक ना गौऱ्या हा. अरे तिचा नंबर आहे काय? आहे माझ्याकडे नंबर नंतर पाठवतो. येस भाई पाठव. पण भाई, मग बाबा कसे आहेत गौऱ्या? बरे आहेत ना? मन का मयुरा. हो रे हो. चल काळजी घे काय. लागलाय का सुगावा एमचा? हा? एमचा सुगावा? कळलंय मला. तू बस इथे मी तुला काय सांगतोय. तुम्हाला कळलं म्हणजे एम कोण आहे? कळलंय मला. सांगा कोण आहे एम? मला पक्क कळलंय. सांगा ना मग. मेघा परदेशी.